अजित पवार यांची FIR महाराष्ट्रात नाही तर कर्नाटकामध्ये दाखल करण्यात आली. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊयात. रोहित पवार मागच्या काही दिवसांपासून FIR दाखल करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांची FIR महाराष्ट्रात कुठेच नोंदवली जात नव्हती. आता सर्वात पहिलं FIR म्हणजे काय ते पाहूयात. FIR म्हणजे कोणत्याही गुन्ह्याबाबत दाखल केलेली पहिली लेखी व तोंडी तक्रार असते. FIR नंतर पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू करते. आता FIR नंतर काय काय प्रोसेस असते हे असतात. FIR नंतर इन्व्हेस्टिगेशन होते, चार्जशीट दाखल होते, त्यानंतर ट्रायल होतं, त्यानंतर क्लोजर रिपोर्ट होतं जर काही सबूत भेटले नाही तर. मग या कंडिशन मध्ये 2 पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुद्धा रोहित पवार यांची FIR दाखल केली नव्हती. मग तेव्हा रोहित पवारांनी कर्नाटकमध्ये जाऊन 0 FIR दाखल केली. आता इथे 0 FIR म्हणजे अशी FIR जी कुठेही दाखल करू शकतो आपण. म्हणजे जनरली काय होतं की आपण काय करतो की जिथे गुन्हा घडलाय तिथल्याच जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपण गुन्हा दाखल करतो. पण 0 FIR मध्ये तसं नाहीये. तुम्ही गुन्हा कुठेही घडो, संपूर्ण भारतात तुमची FIR दाखल करू शकता. आता या सिच्युएशन मध्ये कर्नाटकामध्ये त्यांनी FIR दाखल केली, त्यानंतर ही FIR संबंधित पोलीस स्टेशन मध्ये ट्रान्सफर होते. आता याच कंडिशन मध्ये ती संबंधित पोलीस स्टेशन म्हणजे बारामती, आता ती FIR बारामतीला ट्रान्सफर झालेली आहे. आता ही 0 FIR 2013 मध्ये आणण्यात आली होती, ज्याचा उद्देश होता की महिलांवरील अत्याचार त्या निर्भीडपणे वेळ न घालवता आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये नोंदवतील. समजलं? मग फॉलो करा.